नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. आता बऱ्याच जणांनी दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र पारायण केलं. कुणी घरी केलं तर कुणी केंद्रामध्ये केलं. जास्तीत जास्त केंद्रामध्ये सामूहिक पारायण केलं जातं. दत्त जयंती निमित्त किंवा स्वामी प्रकट दिन निमित्त 7 दिवस अखंड सेवा चालू असतात, प्रहरे चालू असतात. तर सामूहिक सेवा का केली जाते? सगळेजण एकत्र जमा होऊन जी केंद्रामध्ये स्वामींची सेवा करतात तर त्याने आध्यात्मिक शक्ती आपली वाढते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे आपण जी सेवा करत असतो त्याचे द्विगुणित फळ आपल्याला 10 पटीने जास्त फळ आपल्याला मिळत असतात. आणि जो कोणी गुरुचरित्र पारायण सामूहिक करतो, एकट्याने जो करतो त्याला त्याचे 10 पटीने फळ मिळतात आणि सामूहिक जो गुरुचरित्र पारायण करतो तर त्याला 100 पटीने त्याचे फळ मिळत असतात. आणि तेच गुरुचरित्र पारायण आपण औदुंबराच्या खाली जर केलं तर ते 1000 पटीने आपल्याला फळ मिळत असतात. तर कारण हे आहे, सामूहिक पद्धतीने जर आपण कोणतीही सेवा केली तर त्यात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आध्यात्मिक शक्ती आपली वाढते. आणि सगळे स्वामींचे भक्त, सगळे स्वामींची लेकरं स्वामींच्या जवळ सामूहिक पद्धतीने सेवा करतोय तर यापेक्षा चांगलं स्वामींना प्रसन्न करण्यासारखं आपल्याकडे दुसरी कोणतीच गोष्ट नसेल की आपण सगळे एकत्र येऊन स्वामींची सेवा करतोय, एकजुटीने स्वामींची सेवा करतोय. तर सामूहिक सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे स्वामींच्या सेवेमध्ये. आणि आपण एखाद्यासाठी जी सेवा करतो, एखाद्याच्या संकटासाठी, एखाद्याच्या मदतीसाठी स्वामींकडे जी आपण हाक मारतो, स्वामींना जी मदतीची हाक आपण मारत असतो, स्वामींच्या चरणी आपण ती सेवा अर्पण करत असतो की स्वामी अमुक अमुक व्यक्तीचं तुम्ही चांगलं करा, त्या व्यक्तीला तुम्ही अडचणीतून बाहेर काढा, ही जी आपली मनातली भावना असते. आणि तो मनातला भाव घेऊन जेव्हा आपण स्वामींच्या चरणी ती सेवा अर्पण करत असतो तर स्वामी आपल्यावर भरभरून कृपादृष्टी करत असतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम ते ठेवतात. स्वामींना असे भक्त आवडतात की स्वतःसाठी काही न मागता जे दुसऱ्यांसाठी मागतात, जे दुसऱ्यांसाठी त्यांची सेवा करतात, असे भक्त स्वामींना खूप प्रिय आहेत. स्वामींची जो कोणी सेवा करतोय तर स्वामींची सेवा करत असताना जर तुम्ही स्वतःला विसरून जर दुसऱ्यांसाठी तुम्ही काही जरी स्वामींकडून मागत असाल तर स्वामी हे 100% तुम्हाला तुमच्या इच्छा न मागता पूर्ण करतात. स्वामींना कसं आहे, स्वामींना तर सगळंच माहिती आहे. आपल्या मनातले भाव, आपल्याला काय पाहिजे आहे, काय नको आहे, आपल्या काय इच्छा आहेत, आपल्या काय अडचणी आहे, हे सगळं स्वामींना माहिती आहे. परत आणि आपण सांगायची काय गरज आहे. पण जेव्हा आपण स्वामींना पूर्णपणे शरण जाऊन त्यांच्या चरणी लीन जाऊन एखाद्या व्यक्तीसाठी आपण स्वामींकडे तळमळीने प्रार्थना करतो, त्यांच्यासाठी आपण स्वामींच्या चरणी सेवा अर्पण करतो तर ती सेवा स्वामींना खूप प्रिय आहे, ती सेवा स्वामींना खूप आवडते. आणि असे भक्त देखील स्वामींना खूप आवडतात. तर ते कधीच तशा भक्तांचा हात सोडत नाही. तर देणार तर आहे स्वामी, सगळं तर स्वामींना माहितीच आहे. मग का आपण स्वतःसाठी स्वामींकडे रडगाणं मागायचं? तर माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण गुरुवारी आणि रविवारी आपल्या चॅनलवर लाईव्ह होतं, मी लाईव्ह येत असते गुरुवारी आणि रविवारी. ती स्वामींचीच इच्छा आहे. कशा पद्धतीने झालं आणि काय झालं हे सगळं मी मागे लाईव्हमध्ये सगळं काही सांगितलेलं आहे. ही सगळी स्वामींचीच इच्छा आहे. तर गुरुवारी आणि रविवारी आपण लाईव्ह येत असतो. तर त्या लाईव्हमध्ये एखाद्या ताईंची किंवा दादांच्या अडचणीवर आपण स्वामींची सेवा करतो आणि ती सेवा त्या व्यक्तीसाठी आपण स्वामींच्या चरणी अर्पण करून आणि त्यांच्यासाठी आपण स्वामींकडे प्रार्थना करत असतो की ह्या ताईंच्यासाठी स्वामी ही प्रार्थना, ही सेवा आम्ही तुमच्या चरणी अर्पण केली आहे. तरी त्यांच्या ज्या काही अडचणी असतील तर स्वामी त्यांना त्यामधून तुम्ही मार्ग दाखवा आणि त्यांना त्या अडचणीतून तुम्ही बाहेर काढा. अशा प्रकारे आपण सगळे एकत्र मिळून सामूहिक सेवा आपण ऑनलाईन करतो लाईव्हमध्ये गुरुवारी आणि रविवारी. जर तुम्हालाही या सेवेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आपण गुरुवारी लाईव्ह करणार आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही रात्री 9 वाजता लाईव्हला जॉईन करू शकता. तर ही खूप चांगली सेवा आपण सुरू केलेली आहे. आपण म्हणजे ती स्वामींनीच केलेली आहे सुरू. स्वामींनी कशा पद्धतीने हे सगळं करवून घेतलं तर हे सगळं काही त्यांचीच लीला आहे. आणि माझ्या मनात काही सुद्धा नव्हतं अशा पद्धतीने आपण लाईव्ह करावा किंवा एखादी सेवा
आपण करावी. तर ही सगळी स्वामींचीच कृपा आहे. जर तुम्हालाही अशा पद्धतीने एखाद्यासाठी सेवा करायची असेल, जी की सेवा स्वामींना अत्यंत प्रिय आहे, जी सेवा तुम्ही करताय, फूल, हार, अगरबत्ती म्हणा, धूप म्हणा, स्वामींना प्रसन्न करण्यासाठी पेढे, लाडू जे काही तुम्ही अर्पण करताय, दक्षिणा, त्याही पेक्षा एखाद्यासाठी तुम्ही, ज्याला तुम्ही ओळखतही नाही, एखाद्यासाठी तुम्ही एखाद्याच्या अडचणीसाठी स्वामींकडे प्रार्थना करताय, स्वामींच्या चरणी तुम्ही त्याच्यासाठी सेवा अर्पण करताय, तर ती खूप चांगली गोष्ट आहे. खूप भाग्य लागतं, खूप पुण्य लागतं अशा गोष्टी करण्यासाठी, आणि खूप पुण्याचं काम होईल. ते खूप पुण्य आपल्या पदरामध्ये पडेल की आपण ती सेवा स्वामींच्या चरणी अर्पण केली. तर जर तुम्हालाही अशा पद्धतीच्या सेवेमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही गुरुवारी आणि रविवारी बरोबर 9 वाजता लाईव्हला जॉईन करा आणि सामूहिक सेवेमध्ये तुम्ही सहभागी व्हा. आता सध्या आपण आता गेलेल्या रविवारी आपण उर्मिला त्यांच्या अडचणीसाठी आपण सेवा करत आहोत. तर व्यंकटेश स्तोत्राची सेवा आपण करत आहोत. व्यंकटेश स्तोत्र हे देखील स्वामींचीच इच्छा होती. स्वामींच्या समोर चिठ्ठ्या टाकल्या गेल्या आणि त्यामध्ये स्वामींनी कौल दिलेला होता की व्यंकटेश स्तोत्राची सेवा. तर 21 दिवसाची व्यंकटेश स्तोत्राची सेवा आपण उर्मिला त्यांच्या अडचणीसाठी स्वामींच्या चरणी रुजू करत आहोत. तर रविवारी आपण सेवा केलेली आहे, परत आपण गुरुवारी ती सेवा रिपीट करणार आहोत. तुम्हालाही अशा प्रकारच्या अडचणी असतील तर तुम्ही लाईव्हला जॉईन होऊन तुम्ही कमेंट करा किंवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करा तुम्हाला काय अडचण आहे. मग आपण रविवारी गुरुवारी तुमच्याही अडचणीवर स्वामींना साकडं घालून स्वामी जी सेवा देतील त्या सेवेवर आपण सगळे सामूहिक सेवा करूया आणि ती सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करूया. तर ही खूप चांगलं कार्य आपल्या हातून स्वामी करवून घेत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही या सेवेत सहभागी व्हा. असली सेवा करण्यासाठी खूप भाग्य लागतं. काहीच लोकांच्या नशिबामध्ये असली सेवा असते की स्वतःसाठी काही न मागता दुसऱ्यांसाठी काहीतरी करणं, आणि असेच भक्त स्वामींना खूप आवडतात. खरंच तुम्ही ही सेवा करून बघा. या सेवेमध्ये तुम्ही सहभागी होऊन बघा. तुमच्या मनाला किती शांतता वाटेल, किती समाधान वाटेल. आपण काय प्रत्येक वेळी स्वामींसमोर रडगाणं मागतच असतो, सांगतच असतो, पण आपली जेव्हा योग्य वेळ येणार तेव्हा स्वामी देणार. पण जर तुम्ही निस्वार्थ भावाने तुम्ही एखाद्याचं चांगलं व्हावं, एखादा माणूस अडचणीतून बाहेर निघावा, हे तुम्ही कळकळीने स्वामींना प्रार्थना करताय, स्वामींच्या समोर बसताय, तेवढा वेळ तुम्ही सेवेसाठी काढताय आणि स्वामींच्या चरणी ती सेवा रुजू करताय, म्हणजे तुमच्या 100% इच्छा हे स्वामी पूर्ण करणारच. तुम्हाला वेगळं काही तुमच्यासाठी मागण्याची गरज नाही. तुम्ही फक्त 2 ते 3 आठवडे या लाईव्हमध्ये जॉईन होऊन बघा, तुम्हाला आपोआप फरक जाणवत जाईल. तुम्ही काहीही तुमच्यासाठी स्वामींकडे मागू नका. फक्त ज्या काही सेवा आपल्या चालू आहेत ज्या व्यक्तीसाठी, त्या सेवेमध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि त्यांच्यासाठी आपण ही सेवा करूया. तर तुम्हाला हे माझे विचार कसे वाटतात तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा की तुम्हाला ही सेवा, हे कार्य जे आपण करणार आहोत ते तुम्हाला कसं वाटतं. यामध्ये तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल आणि बेल आयकॉनची जी बटन असते त्यावर तुम्हाला प्रेस करायला लागेल. तर अशा पद्धतीच्या सेवा करून आपण आपल्या पदरामध्ये पुण्य कमावू शकतो. आता स्वामींना हे अर्पण करा तर स्वामी प्रसन्न होतील, स्वामींना हा नवस बोला तर स्वामी प्रसन्न होतील, स्वामींना ही दक्षिणा ठेवा स्वामी प्रसन्न होतील, स्वामींना नारळ खडी साखर ठेवा स्वामी प्रसन्न होतील. अशाने स्वामी कधीही प्रसन्न होत नाहीत. ते ब्रह्मांडाचे नायक आहेत, त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी नाही. आपण त्यांच्यासाठी शून्य मात्र आहोत, शून्य. आपली सेवा कण असताना त्या कणापेक्षाही एकदम छोटासा कण आहे, त्या कणातील ही छोटासा कण आपली सेवा आहे. आपण काय देऊ शकतो, त्यांना प्रसन्न कसं करता येईल हे आपण बघावं. काय वस्तू देऊन, कोणत्याही काही पदार्थ देऊन स्वामी प्रसन्न होत नाही. त्यामागील जो आपला भाव आहे तो चांगला असला पाहिजे, तरच तसल्या वस्तू स्वामींना दिल्या तर ते प्रसन्न होणार. अशी जी सेवा तुम्ही स्वामींना अर्पण करणार आहात एखाद्या व्यक्तीच्या अडचणीसाठी, तर स्वामी किती प्रसन्न होतील आपल्यावर. तुम्ही ज्यांना ओळखतही नाही, ज्यांना कधी तुम्ही पाहिलंही नाही,
त्यांच्यासाठी तुम्ही तळमळीने स्वामींच्या समोर बसला, वेळात वेळ काढून त्यांच्यासाठी सेवा करताय, तर किती स्वामी प्रसन्न होतील आपल्यावर. मग का स्वामी आपल्या इच्छा पूर्ण करणार नाही, की आपल्याला संकटातून काढणार नाहीत. तुम्ही दुसऱ्यांना मदत करा, स्वामी आपोआप तुम्हाला मदत करतील, आपोआप तुमच्या जवळ ते येतील. तर तुम्हाला माझे विचार कसे वाटतात, तुम्हालाही जर हे पटत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मलाही कळेल की तुम्हालाही अशा पद्धतीच्या सेवेमध्ये इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला खरंच सहभागी व्हायचं असेल, खरंच स्वामींचा आशीर्वाद कृपादृष्टी कायम तुमच्या पाठीशी राहावी असं तुम्हाला वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला गुरुवारी आणि रविवारी जेव्हा आपण लाईव्ह येतो तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतील. आणि सेवेमध्ये जॉईन व्हा. जास्त वेळ काही मी तुमचा घेणार नाही सेवेसाठी. एक 20 मिनिटं किंवा अर्ध्या तासाची सेवा आपण घेणार आहे. पूर्णच सगळा लाईव्ह आपला 1 तासाचा असतो, तर त्यामध्ये 20 मिनिटाची किंवा अर्ध्या तासाची आपली सेवा होणार आहे. तर ही सगळी स्वामींचीच इच्छा आहे. जे कोणी हे व्हिडिओ बघत आहेत तर त्यांनी स्वामींचा तुम्हाला आदेश आलेला आहे असं समजा, की स्वामींनी तुम्हाला निवडलेलं आहे त्या कार्यासाठी आणि ते कार्य तुमच्या हातून स्वामींना करवून घ्यायचं आहे, कारण की तुमच्या पदरामध्ये स्वामींना ते पुण्य पाडायचं आहे, तुमचं काहीतरी चांगलं घडवायचं आहे स्वामींना. तर ज्याच्या समोर हा व्हिडिओ आलेला आहे, जे कोणी हे व्हिडिओ ऐकत आहे तर त्यांनी प्लीज कृपा करून त्या लाईव्हला तुम्ही नक्की जॉईन व्हा आणि जास्तीत जास्त आपण सगळे जॉईन होऊन स्वामींची सामूहिक सेवा जी आहे ती आपण स्वामींच्या चरणी अर्पण करूया. तर तुम्हालाही लाईव्हला जॉईन व्हायचं असेल, तुम्हालाही हे स्वामींच्या कार्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एक अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.